मोडला तर मणकाच, बोले तर एकदाच आणि झुकली तर मुजराच, आणि तोही फक्त आणि फक्त शिवछत्रपती महाराजांनाच, शिवछत्रपती महाराजांनाच. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला, मावळ्यांच्या उठल्या तलवारी, मुघल होती माघारी. राजे तुम्ही अजून 10 वर्ष जगला असताना तर त्या मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता. अशा या राजाचे गुणगान करण्यासाठी मी नीलम प्रसाद तरकसवन आज आपणासमोर उपस्थित आहे. आजचा माझा विषय आहे मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज. तर सर्वप्रथम येथे उपस्थित मान्यवरांना, श्रोत्यांना, रसिकांना व सर्वांनाच माझा नमस्कार. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गडाला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्तखानाची फजिती, असे अनेक प्रसंग शिवरायांच्या शौर्य, धाडस, पराक्रम आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची महती आपल्याला पटवून देतात. शिवराय हे अष्टपैलू होते हे आपण नेहमी म्हणतो व ऐकतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला आपण अष्टपैलू का म्हणतो हे सांगण्यासाठी मी एक उदाहरण घेते. तर काही शतकांपूर्वी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्चुगीज हे जेव्हा भारतात आले होते व्यापाराच्या निमित्ताने, ते मुख्यतः समुद्री मार्गाने आले होते, कारण की आपला अर्धा देश हा समुद्राने जोडलेला आहे आणि तिथे फारशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने तो सर्वात सोपा मार्ग देखील होता. त्या काळाचा कोणताही इतर राजा किंवा राज्य त्या समुद्री ताकदीशी भिडण्यास सज्ज नव्हते. आणि मग 17व्या शतकात जन्म झाला शिवाजी महाराजांचा, ज्यांनी संपूर्ण परिस्थिती पाहिली, खोलवर अभ्यास केला आणि त्यांनी हे जाणले की जर आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे असेल तर आपल्याला भूमीसोबत जलमार्गावर देखील आपलं अस्तित्व, वर्चस्व निर्माण करावंच लागणार. आणि मग काही काळानंतर पोर्चुगीजांच्या मदतीने शिवराय हे भारतातील पहिले असे राजे बनले ज्यांच्याकडे स्वतःची जलसेना आणि 400हून अधिक समुद्रात युद्ध करण्यासाठी समुद्री जहाज होते. तेव्हा आपल्या भारताकडे छत्रपती शिवरायांची मराठा नेव्ही होती आणि आज आपल्याकडे इंडियन नेव्ही आहे, ज्याचा आपण नुकताच 4 डिसेंबरला इंडियन नेव्ही डे साजरा केला. तर भारताच्या नौदलाचे जनक अर्थात द फादर ऑफ इंडियन नेव्ही हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्या आपण संपूर्ण जगाला ठळकावून सांगितलं पाहिजे. शिवरायांचे असे अनेक गुण होते जे कोणालाही भावते, परंतु ते ज्या प्रकारे स्त्रियांचा आदर करायचे त्यांचा तो गुण किंवा त्यांची ती गोष्ट मला सर्वात जास्त भावते. आधीच्या काळात जेव्हा मुघल कोणत्याही एका राजाला युद्धात पराजित करायचे ना, तेव्हा त्यांना असं वाटायचं की त्या पराजित राज्यातल्या प्रत्येक स्त्रिया ह्या त्यांच्यासाठी एक भेटवस्तू किंवा विजित उपहार आहेत. ते मुघल त्या स्त्रियांशी असा व्यवहार करायचे की त्या बदल्यात त्या स्त्रियांना जोहर करणे अर्थात आगीत उडी मारणे श्रेष्ठ वाटायचं, इतकी दुर्गती व्हायची त्यांची. आणि याच काळात एकीकडे आपले शिवराय होते, ज्यांनी एकदा पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या मावळ्यांसोबत बेशक खानाच्या फौजीला हरवलं होतं. तेव्हा तो बेशक खान इतका घाबरला होता की तो आपल्या मुलाबाळांना, बायकांना सोडून पळून गेला होता. तेव्हा मुघल हरममध्ये सर्व मुघल स्त्रिया उपस्थित होत्या, ज्या अत्यंत घाबरल्या होत्या. त्यांचं पुढे काय होणार हे त्यांना माहीतच नव्हतं. त्या स्त्रियांना जेव्हा शिवरायांसमोर पेश केलं गेलं होतं तेव्हा शिवराय पुढे येतात, आपले दोन्ही हात जोडून त्या स्त्रियांना वंदन करतात आणि त्यांना आई ही उपमा देतात. अरे किती महान होते आपले राजे, जे प्रत्येक स्त्रीला एक वस्तू न समजता त्यांना माता व बहीण या नजरेतून बघायचे व संबोधित करायचे. त्यांचे मांडे होते जर कोणत्याही राज्याची प्रगती पाहिजे असेल तर ती त्या राज्यातल्या स्त्रियांच्या प्रगतीने हवी. अरे असे आचार आणि विचार असलेला राजा कोणाला कसा नाही भावणार. शेवटी जाता जाता मी एवढेच सांगते व आपला निरोप घेते की भवानीचा पुत्र तो मराठ्यांचा राजा होता. अरे झुकला नाही कोणापुढे, मुघलांचा तो बाप होता. हवा वेगवान नव्हती, तो हवेपेक्षाही वेगवान होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा नेक इरादा होता. अशा